इंडिया आघाडीची आज एक महत्त्वाची बैठक आहे आणि संध्याकाळी 7 वाजता दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही बैठक होतीये। उद्धव ठाकरे, शरद पवार ऑनलाईन या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तृणमूल आणि आपचे नेते सुद्धा या बैठकीत येणार की नाही याबाबत अजून माहिती कळलेली नाहीये, मात्र ते येणार नसल्याची माहिती कळतेय। तृणमूल आणि आपचे नेते सहभागी होणार नाहीत अशी एक माहिती कळतेय। तर इंडिया आघाडीची ही महत्त्वाची बैठक आहे। संध्याकाळी 7 वाजता दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही बैठक होतीये, त्यामुळे या बैठकीमध्ये आता पुढची नेमकी रणनीती काय असणार आहे इंडिया आघाडीचे हे कळणार आहे। तर यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। तर इंडिया आघाडीची ही बऱ्याच कालावधीनंतर बैठक होतीये। लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ही पहिल्यांदाच इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची समजली जाते। आज संध्याकाळी 7 वाजता या बैठकीचं दिल्लीमध्ये आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातले 2 महत्त्वाचे नेते इंडिया आघाडीमध्ये या बैठकीमध्ये आज सहभागी होणार आहेत, त्यांचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार। मात्र ऑनलाईन उपस्थिती त्यांची असणार आहे। तर इंडिया आघाडीची ही बैठक असेल, या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत। पावसाळी अधिवेशनाचा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे। 21 तारखेपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, तेव्हा देशातल्या विरोधकांच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होईल। तृणमूल, काँग्रेस आणि आप हे 2 पक्ष मात्र या बैठकीमध्ये येणार नाहीत असं कळतंय आणि महाराष्ट्रातून या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार आहेत। तर पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू होणार आहे 21 तारखेपासून आणि त्याआधी निश्चितच विरोधकांची रणनीती आजच्या या बैठकीमध्ये ठरेल। इंडिया आघाडीची बैठक आहे आणि उद्धव ठाकरे त्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार। बहुतेक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याच्या संदर्भात आमच्या हालचाली सुरू आहे। आम्ही प्रयत्न करतो की ते ऑगस्ट महिन्यात दिल्लीला यावेत, त्यांनी मान्यता दिली आहे। दिल्लीत आल्यावर ते या सगळ्या इंडिया आघाडीच्या दिल्लीत असलेल्या प्रमुख नेत्यांना भेटतील।